की शाळेबद्दल बोलायचं म्हटलं तर खरंच माझं ऊर भरून येतं. सर्व गुरुजन वर्गांना सांगू इच्छितो की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अशी शाळा नसेल की शिक्षण अर्थात ज्ञान आणि संस्कार या दोन नद्यांचा पवित्र असा संगम झालेली शाळा जी कोणती असेल तरी आपली श्रीधर कन्या प्रशाला आहे. सर्व शाळांमध्ये शिक्षण ज्ञान मिळतं, पण संस्कार हे दुर्मिळ गोष्ट आजपर्यंत आमच्यावर झालेले आहेत आणि अजूनही होतात. ते फक्त आपल्या या श्रीधर कन्या प्रशालेमध्येच होतात आणि त्यामुळेच ते आज कुटुंबामध्ये कमी आहे त्या संस्काराची आणि ते विद्यार्थ्यांना मिळणं गरजेचं आहे. हे शिक्षक असे आहेत की आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की विद्यार्थ्याचा इतिहास नव्हे, त्या विद्यार्थ्याच्या घरचा इतिहास, त्याचे वडील काय करतात, त्याची आई काय करते, त्याच्या शेतामध्ये कोणतं पीक आहे हे बाबर सर सारख्या शिक्षकांना माहित आहे. लक्षात ठेवा. आणि ज्या वेळेला कोणतीही अडचण येऊ द्या, पाठीवर फक्त थाप टाकून म्हणत होते बाळा हे तुला होतंय, काय अडचण येत नाही. कधी कधी आता आल्या आल्या सांगितलं की बंडून बाबर सरांचा एक किस्सा सांगितला की सर माझा पेन हरवला होता, मी रडत होतो, वय लहान होतं, 6वीचं होतं, तर माझं रडणं थांबवण्यासाठी तुम्ही खिशातला पेन दिला आणि मी रडणं माझं थांबलं. म्हणजे लक्षात घ्या की तो पेन किमतीचा नाही किंवा तो क्षण किमतीचा नाही, त्याला तो क्षण आठवतो म्हणजे तो क्षण खूप महत्वाचा आहे. लक्षात ठेवा. या ज्या स्मृती आहेत, आठवणी आहेत, आपण सर्वजण घेऊन आज इथं बसलेलो आहोत आणि आमच्या या भगिनी असतील, बंधू असतील, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं नावलौकिक कमवत आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अगदी उंच शिखरावरती पोहोचलेले आहेत. काही भगिनी आपल्या मिस्टरांना त्यांच्या व्यवसायामध्ये मदत करत आहेत. आपण कोणत्या क्षेत्रात आहोत ते महत्वाचं नाही, तर त्या क्षेत्रामध्ये आपण चांगलं बेस्ट देतोय हे महत्वाचं आहे. सर्वस्वी जबाबदार आहे आमची ही श्रीधर कन्या प्रशाला आणि याबद्दल सर्व शिक्षकांचं मी खूपच ऋण व्यक्त करतो. आणि आजचा हा कार्यक्रम तसं म्हणायचं त्यामध्ये सर्वात प्रथम मला परिचय सरांचं नाव घेऊ वाटतं, कारण 10वीमध्ये माझी तेवढी आर्थिक परिस्थिती नव्हती. त्यावेळेस सर घरी गेले आणि आईला म्हणाले वहिनी सुनीलच्या ह्याची काय काळजी करू नका, काही गरज लागली तर मला सांगा. आणि अक्षरशः सरांनी मला वाटतं माझी MS ऑफिस आणि MS CITची फी भरली होती. तो क्षण आज मी भरपूर कमवत असेल त्याचं काही नाहीये, पण तो क्षण मला आज आठवतोय सरांचं. आणि मला वाटतं आमच्या बॅचमधील बऱ्याच जणांना सरांबद्दल आठवणी आहेत, कारण सर 10वीचे सकाळचे तास घेत होते, दरवर्षी घ्यायचे. आम्ही मला वाटतं राणेश असेल, अमित असेल, महेश असेल, आम्ही सकाळी 9 वाजता यायचो, या ठिकाणी क्रिकेट खेळायचे. सर क्लास घेऊन बाहेर जात असताना आम्ही दिसलो की आमचा बॉल किंवा आमची बॅट घ्यायचे, स्टॉपमध्ये नेऊन ठेवायची. दररोज आमचं असं चालायचं. सर पण थकले नाहीत, आम्ही पण थकलो नाही, पण त्यांची जी आदरयुक्त भीती होती किंवा ज्या शिक्षकांनी जे व्यासपीठावर जे शिक्षक बसले त्यांच्याबद्दल जी आदरयुक्त भीती होती, त्यांनी जी भीती आम्हाला दाखवली आणि जे संस्कार आम्हाला दिले, त्या संस्कारामुळे आम्ही या ठिकाणी आज या ठिकाणी घडतोय. मला वाटतं बरेच विद्यार्थी किंवा सरस विद्यार्थी हे चांगल्या म्हणजे ह्याच्यात आहेत. याबद्दल मी सर्व शिक्षकांचं, शिक्षिका कर्मचारी वर्गाचं आभार व्यक्त करतो. यानंतर ज्यांना तर ते आदरयुक्त भीती असायला म्हणजे होती ती आहे. किंवा परिचय सरांचं सुद्धा आम्ही घाबरायचो, मुला मॅडमला सुद्धा घाबरायचो. म्हणजे ते नाही खरं आहे, तुमच्या घाबरण्यामुळे आम्ही घडलोय हे आम्हाला मान्य करावं लागेल. कारण तुम्हाला आम्ही घाबरलो नसतो ना, आम्ही मस्ती करत राहिलो असतो कुठेतरी, पण तुम्हाला घाबरलो हे आज आम्ही काम करतो, संपूर्ण भारतामध्ये काम करतो. पण बनसोडे सरांची जी अर्थशास्त्र आहे, त्यांची जी शिकवायची पद्धत होती, ती पद्धत आज मला खूप कामाला येते. कारण बनसोडे सरांनी जे शिकवलं, कारण आजचं जे अर्थकारण आहे किंवा कंडिशन आहे, त्यांचं जे नागरिकशास्त्र अर्थशास्त्र होतं ते खूप मोलाचं सहकार्य करून गेलेलं आहे. त्याच्यानंतर वाकडे सरांचा भूगोल, मी त्यांचा फेवरेट विद्यार्थी नव्हतो, पण तुमचा विषय माझ्यासाठी फेवरेट होता, कारण तो विषय मला भविष्य पुढच्या कामासाठी खूप उपयोगी झाला. कारण ती मार्क मला पुढच्या शिक्षणासाठी ITI केलं किंवा ग्रॅज्युएशनसाठी तो विषय मला खूप कामाला आला. तर तो एक विषय होता. त्याच्यानंतर माझ्याकडे तरी आमचा कान ठरलेला होता, हा कान 2 दिवस तरी दुखायचा.
नाही, ही सगळ्यांची आठवण आहे, सगळ्यांचा अनुभव आहे, माझा अनुभव आहे, प्रत्येकानं इतरांना पण तो अनुभव आलेला आहे. तसं मी समजवून शिकवलं, काहींनी त्या विषयाच्या ह्याच्यातून शिकवलं. ठीक आहे, मी स्टेजवर कधी नाही आलो, पण आज पहिल्यांदा मी स्टेजवर बोलतोय. हां, आज कसं आहे, आज माझ्याकडे 150-200 लोक आहेत, त्यांना मी हँडल करतो स्टेजवर ॲज अ स्टेज म्हणून, पण कधी शाळेच्या स्टेजवर नव्हतो आलो. आज पहिल्यांदा मी माझ्या स्टेजवर आलो. माझ्याकडनं बोलताना काही चुकी झाली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. ती काहींची परिस्थिती नव्हती, पण त्या परिस्थितीत आर्थिक मदत आणि सहकार्याने शिक्षण, म्हणजे ॲज अ विद्यार्थी म्हणून नाही, ॲज अ फॅमिली म्हणून आपण शिकलो त्यांच्याकडे. तर त्या सर्व शिक्षकांचं कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल, कारण मला जेवढे परिचित होते त्यांचं नाव मी घेतलं. अरे काजी सर राहिले 8वी ते 10वी या काळात ती सकाळी शाळा प्रार्थना झाल्यानंतर आपण जात होतो वर्गात गेल्यानंतर एक 15 मिनिटाचा आपण पॅराग्राफ इंग्लिशमध्ये वाचायला कार्यक्रम घेतला होता. हां, राव रीडिंग. तो म्हणजे ॲज अ स्टेज डेअरिंग किंवा तुम्हाला कम्युनिकेशन कसं व्हावं किंवा तुम्हाला ॲज अ डेअरिंग व्हावं एवढ्यासाठी तो चांगला उपक्रम, मला तो असं वाटेल की तो चांगलं होतं. विद्यार्थ्यांना डेअरिंग नाही आहे आता, म्हणजे जसं सिलेक्शन झालं तसं मी पण स्टेजवर हे लागलोय. त्याच्यामुळं खूप छान वाटलं, सर्वजण उपस्थित राहिले. सुरुवातीला आम्हाला कार्यक्रम करताना कोणाचे कॉन्टॅक्ट वगैरे मिळत नव्हते, थोडंसं त्रास झाला, पण सर्वांनी चांगला सपोर्ट केला. त्याच्यामुळे आणि माझं नशीब एवढं आहे की आतापर्यंत बुकशी माझा संबंध होता आणि इथं मला जे खातं मिळालंय तेही शिक्षण खातं आहे. त्याच्यामुळे इथून पुढेही माझा शिक्षकांशी संबंध येणार आहे. आणि मी एक हे करतो इथं की कधीही आता मला जे डिपार्टमेंट मिळालं तिथं कसलंही काम असू द्या शिक्षकांचं, मी सदैव तुमच्या सेवेसाठी असेल एवढं मी हे देतो. आणि धन्यवाद. पहिल्यांदा आठवतात माझा, आता मी मराठी विषय आहे आणि मराठी विषयाला मला छोटी शाखा आहे, त्यामुळे समाजशास्त्र विषय दिलेला आहे. पहिल्यांदा मला इतिहास आठवतो म्हणजे गोडसे सरांचा. अगदी त्या काळातल्या त्या घटना आहे अशा कोणतेही अत्याधुनिक साधन न वापरता फक्त तोंडाने बोलून उभा करणे आपल्या नजरेसमोर म्हणजे साधी गोष्ट नाही. आता मला वाटत नाही कोणत्या एखाद्या समाजशास्त्राच्या शिक्षकामध्ये ते कौशल्य असेल. त्या काळातलं ते बराकपूर छावणीचं प्रकरण आठवतंय का तुम्हाला? बघा, हिंदू मुस्लिम सैन्यामध्ये इंग्रजांनी तूट पाडावी म्हणून काडतूसांना गाईचं आणि डुकराची चरबी लावलेली होती. त्या काळात त्या इंग्रज अधिकाऱ्यावरती गोळ्या झाडल्या होत्या त्या मंगल पांडेने, आहे असं मला आठवतं. इतकं सुंदर असं शिक्षण ते गोडसे सरांनीच इतिहास शिकवू जाणं. त्याचबरोबर परिचारक सर असतील, गणित म्हटल्यानंतर थोडा अवघड विषय आणि माझे वडील शिक्षक असल्यामुळं प्रेम आणि संस्कार मिळतं हे कोणत्याच शाळेत मिळत नाही. मी सुद्धा एक शिक्षक आहे. आताच्या काळात फक्त औपचारिकता राहिलेली आहे, वर्गात जायचं आणि बाहेर यायचं, आपल्या पाट्या टाकायचं. पण हे आज रोजी सुद्धा शाळेमध्ये खूप सुंदर असं घडतंय. या शाळेचं आता प्रसिद्धी प्रमुख कोण आहेत मला माहित नाही, अंदाज असेल माझा, आपले ढोबळे सर असतील, की सोशल मीडियावरती मी पाहतोय वेगवेगळे व्हिडिओ. हा, मोठे सर. सर खरंच तुमचं कौतुक करावंसं कमीच आहे, कारण आजच्या तयारी केली नाही. मला काही जमल का नाही माहित नाही, पण जेवढं जमल तेवढं बोलतो. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सर्व शिक्षकवृंद आणि येथे जमलेला माझ्या वर्गमित्र मैत्रिणींनो, आज म्हणजे जेव्हापासून चर्चा चालली होती ना की हा गेट टुगेदर करायचं, म्हणजे मी विसरून गेलतो म्हणजे काय कुठले मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, कोण शिक्षक होते किंवा कोण कुठं आहे, काय कुणाचाही संपर्क नव्हता. एक 8-10 वर्ष मात्र मला ह्या शाळेकडून समजली. कुठं पण असू दे ओळख द्यायची, ओळख दाखवायची, सर्वांशी चांगलं राहायचं, वागायचं, जे काय असेल ते. म्हणजे लाईफ मध्ये मी भरपूर काय बघितलंय. शून्यातनं म्हणलं तर शून्यातनं सगळ्या गोष्टी माझ्या झाल्या. पण मी आज त्याची चांगली लाईफ जगते, कारण जर मी 12वी परीक्षा दिली नसती, मला वाटतं मॅडमांनी सांगितलेलं माझ्या आईला की तिला 12वीची परीक्षा देऊ देत, की मी बोलणार आहे, मी डेअरिंग करेल, कारण मी मार्केटिंग मध्ये आहे. मी माझे जर 22-23 एम्प्लॉई हँडल करते, 1200 स्टुडंट समोर बोलले, तर मी माझ्या शिक्षकांसमोर बोलेल की नाही मला वाटत नव्हतं. पण माझं मत मांडत असताना मला आता काही गोष्टी विसरायला पण लागल्या. मी रोज रिहर्सल करत होते की मी हे बोलू का, मी हे बोलू का, मग चुकेल का.